नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओंकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अगदी प्रॉपर माहिती देण्याचं काम आपल्या चॅनलवरती केलं जातं। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना एकच उत्कंठा आहे की नोव्हेंबर महिन्याच्या आम्हाला 1500 रुपयेचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार आहे। सोशल मीडियावरती हप्ते वितरणासंदर्भात अनेक मेसेज येत आहेत की हप्ते वितरणाची तारीख जाहीर झालेली आहे, लाडक्या बहिणींना खुशखबर। तर अशा अनेक व्हिडिओज जे आहेत तर असे अनेक व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी पाहत आहेत। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्याचबरोबर डिसेंबर महिन्याचे आणि नोव्हेंबर असे 2 महिन्याचे हप्ते एकत्रित येणार का असे देखील काही ठिकाणी सांगण्यात येत आहे। परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजेच आज शनिवार आहे, शासकीय सुट्टी आहे, त्यामुळे आज तरी कोणत्याही प्रकारचा GR पोर्टलवरती प्रसिद्ध होणार नाही आहे। त्यानंतर उद्या रविवार आहे, त्यामुळे या 2 दिवसांमध्ये GR येण्याची शक्यता कमी आहे। आणि आपण सांगितलंच होतं सोमवारपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये आर्थिक तरतूद जी आहे किंवा जी मान्यता घ्यावी लागते ती घेतली जाणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाची खुशखबर याच आठवड्यामध्ये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। तर मागील महिन्यांच्या तुलनेमध्ये या महिन्यामध्ये नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जो आहे तो वितरित होण्यास विलंब होत आहे। तर याला हे एकच कारण आहे आणि याबरोबर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर असे 2 हप्ते जर एकत्र मिळत असतील तर आनंदाचीच बातमी आहे। परंतु शासकीय पातळीवरती किंवा शासनामार्फत अजून अशी कोणतीच घोषणा करण्यात आलेली नाही आहे आणि यासाठी सगळ्यात प्रथम GR प्रसिद्ध व्हावा लागतो। तर सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे सगळ्यात प्रथम नोव्हेंबर महिन्याच्या हप्ते वितरणाचा GR येणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता। तर अशा प्रकारची गोष्ट लक्षात घ्यावी लागते। तर सध्या तरी नोव्हेंबर महिन्याचा हप्ताच या महिन्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना मिळणार आहे आणि तो यावेळी उशिरा मिळण्याची माहिती समोर येत आहे। तर या आठवडाभरामध्ये सोमवारपासून जे हिवाळी अधिवेशन चालू होणार आहे तर याच्यामध्ये आर्थिक तरतूद केली जाणार आहे, शासकीय मान्यता मिळेल आणि त्याच्यानंतर जो GR आहे तो प्रसिद्ध होईल। GR प्रसिद्ध झाल्यानंतर मंत्री आदिताई तटकरे यांची घोषणा आणि अशा सर्व गोष्टींसाठी साधारणतः 6 ते 7 दिवसांचा कालावधी लागू शकतो। म्हणजेच लक्षात घ्या साधारणतः पुढच्या आठवड्यामध्ये हा जो लाभ आहे तो वितरित होऊ शकतो आणि साधारणतः लक्षात घ्या शनिवारपर्यंत हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू होऊ शकते आणि त्याच्यानंतरच्या पुढच्या आठवड्यामध्ये साधारणतः डिसेंबर महिन्याच्या 4थ्या आठवड्यामध्ये हप्ते वितरणाची जी प्रोसेस आहे ती सुरू होण्याची शक्यता आहे। तर अशा प्रकारची सध्याचे अपडेट देता येणार आहे। तर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना प्रतीक्षा करण्याशिवाय काहीच ऑप्शन नाही आहे। हप्ते तर सगळ्या पात्र लाडक्या बहिणींना येणार आहेत, KYC केली असेल किंवा नसेल तरी देखील हप्ते जे आहेत ते येणार आहेत। तर अशा प्रकारची ही महत्त्वाची माहिती आहे। लाडक्या बहिणींना एकच विनंती, अनेक चुकीचे मेसेज व्हायरल होत आहेत तर अजून तरी तारीख घोषणा झाली नाही आहे। पुढील आठवड्यामध्ये हप्ते वितरणाची मान्यता आणि त्याच्यानंतरच्या काही दिवसांमध्ये हप्ते वितरणाची प्रोसेस सुरू होणार आहे। साधारणतः पुढील 2 आठवड्यांमध्ये हा जो हप्ता आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना मिळून जाणार आहे। तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।